गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल क्लासी विथ केयॉस. तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि आजचा दिवस काय कसा जाणार आहे मला पण नाही माहिती, आपण काय काम करणार आहे हे पण मला काही नाही माहिती. बघू, जे जे कामं येत जाईल ते आपण करत जाऊ आणि आजचा दिवस खूप चांगला घालवत जाऊ. चला लवकरच भेटू. तर मंडळी, आज आपण करणार आहोत चिकन. आज चिकन करायचा बेत आहे आणि सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. आता त्याची तयारी करायची आणि मस्तपैकी चिकन बनवायचं. चला बनवूया आता चिकन. तर गाईज, ऑलमोस्ट तयारी झालेली आहे चिकनची. इथे लसूण सोलून ठेवलेलं आहे, इथे चिकन आहे, इथे कांदा आहे आणि कोथिंबीर वगैरे काही गोष्टी बाकी आहेत त्या पण होऊन जातील. आणि ते सगळे झाल्यानंतर चिकन टाकून द्यायचं, शिजत घालून द्यायचं. छान. आणि कसं होणार आहे टेस्टला ते मी तुम्हाला नक्कीच सांगेन. चला. तर गाईज, आता आपण झटपट चिकन करणार आहोत. जास्त काही इन्ग्रेडियंट वापरायचं नाहीये, कारण जे मेन चिकन आहे तर त्याचा अर्क त्याच्यामध्ये आला पाहिजे असं माझं मनापासून मत आहे. म्हणून जे काय म्हणून कसं कसं करतोय ते आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. तेल घेतलेलं आहे आपण आणि तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं आहे जिरं. नाही, आणि त्याचं छान तडतडू द्यायचं, तडतडू जसं. बस आणि काय टाकले ते लवंग आणि मिरं 1-2 आणि एक कसलं तरी फूल टाकलेलं आहे आणि हे टाकले दालचिनी. हा, कसली पावडर? थांबा आता काही फोटो सांगते तुम्हाला. त्याच्यानंतर आपण आलं लसूण टाकलेलं आहे. जे काही जळलेलं आहे त्याला इग्नोर करा काही. कांदा टाकलेला आहे भरपूर. असं मस्त छान पैकी टंग केलं तरी चालेल. आणि आता टाकायचं आहे स्वादानुसार मीठ. छान असं स्वादानुसार मीठ टाकायचं आहे. कांद्याला काय? कांद्याला पाणी सुटण्यासाठी गाईज मीठ टाकायचं आहे, स्वादानुसार नाही टाकायचं. हे तुम्ही नोट करून घ्या. आणि हा राहिला तुमचा आजचा अमूलचा नुसका. नंतर हळद टाकायची आहे बऱ्यापैकी. चिकन मसाला टाकायचा आहे, मटन मसाला टाकायचा आहे. सगळे मटन चिकन नाही येत. मग कुठले? काय तो जो मसाला टाकलाय गाईस, तो यांना माहिती नाही, तो पावभाजी मसाला आहे. तर थोडासा पावभाजी मसाला पण गेलेला आहे याच्यामध्ये. तर बघूया आता. हा गाईस, तर थोडासा मुद्दा म्हणून गेलाय बरं का पावभाजी मसाला. त्याच्यामध्ये आता गेलेले आहे जरा सूर्याची पानं. तर गाईज, मला इन्स्ट्रक्शन्स मिळालेले आहेत की 5-5 मिनिटांनी हे जे चिकन आहे ना त्याला जरा 12 नाही वाजले. ठीक आहे, शेफ आलेले आहेत म्हणून मला तेच बघतील जे काही करायचं आहे ते. कारण मला सांगितलं होतं बघा, ते स्वतःच त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या लक्ष घालत आहे. मग बघूया आता. साईडला पाणी सुटलेलं आहे चिकनला. कांदा अजून जरा दिसतोय, तो पूर्णपणे गळला पाहिजे. अच्छा, ऐकलं ना गाईज काय म्हणाले शेफ? अजून दिसतोय जो कांदा दिसतोय तो पूर्णपणे गळला पाहिजे, म्हणजे तुमचं चिकन शिजलेलं आहे असं ग्राह्य धरण्यात आलं लक्षात. जसं की तुम्ही बघू शकता, मस्त असं मसालेदार दिसत आहे हे चिकन. आणि आम्ही टाकताना मसाले नंतर जे टाकले ते थोडेसेच टाकलेले, कारण ऑलरेडी आम्ही त्याला कोकणचा मसाला आणि पश्चिम महाराष्ट्राची चटणी लावून ठेवलेली होती. म्हणून नंतर आम्ही थोडेसे मसाले टाकलेले आहेत. म्हणून तुम्ही टाकताना तुमच्या चवीनुसार टाका. तर काय, त्याच्यामध्ये आता भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आहे. छान असं काय हलवून घ्यायचं. आता तो छान मसाला भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करायचं आहे. आणि गरम पाणी हे आपल्यानुसार ऍड करायचं की आपल्याला किती रस्सा पाहिजे त्यानुसार. आता याला मी छान हे बघा, याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आता ह्याला उकळी आली की शिट्ट्या देऊन द्यायच्या आणि झालं चिकन. भात पण रेडी आहे आणि भाकऱ्या. तर गाईस, शिट्ट्या देऊन झालेल्या आहेत आणि आपलं चिकन रेडी झालेलं आहे. आणि या चिकनचं नाव आहे झटपट चिकन. कारण जे काय आपल्या हाताला येईल झटपट ते लगेच यामध्ये टाकून द्यायचं आहे. सगळं मसाले वगैरे टाकून त्याला शिट्टी देऊन द्यायचं आणि झालं तुमचं चिकन. आणि एकदम स्वादिष्ट
त्याची कशी चव आहे ते पण मी तुम्हाला नक्की सांगणार आहे. येस. तर काहीच हे बघा रस्सा तयार आहे. रस्सा, भाकरी, कांदा लिंबू आणि भात. आता मी टेस्ट करून सांगते कसं झालेलं आहे. एकच नंबर. खूप छान. जे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण हे एकत्र मिळून जे काही झालं ना ते खरंच खूप बेस्ट आहे. चला आता खाते. बाय. तर आत्ताच काही वेळापूर्वी माझ्या पप्पांनी मला काय आणून दिलेलं आहे गाईज. इतकं सारं खायला नाही दिलं. बघा हे बघा, हा आहे कॉर्न आणि ना शेवचा चिवडा. हे लसुणी डाळ आहे. हे काय हे आहे शेंगदाणे, हे आहे फुटाणे. हे खाते आहे जे आमच्या तिथे खूप फेमस आहेत. आणि हा एक चिवडा आहे. इतका मस्त लागतो. म्हणजे हा जो चिवडा आहे ना हा पण इतका मस्त लागतो ना. बापरे, लास्ट टाइम आणला होता, लगेच संपला होता. तर त्यांनी आठवडीने आणलेला आहे यावेळेस खूप सारा. आता हे मी सगळं खाणार. चला बाय. तर आजचा कुकिंग ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कळवा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच घरी ट्राय करा. आणि याच्यापेक्षा कोणती चांगली रेसिपी असेल तर ती ट्राय करा. आणि चॅनलला म्हणजेच क्लासी विथ किओसच्या या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. गुड नाईट.